सांगली जिल्ह्यातला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ मागच्या 15 दिवसात हा मतदारसंघ दोन घटनांमुळे गाजला। पहिली घटना होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेलं टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन। दुसरी घटना होती माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे पुत्र वैभव पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट। आता या घटना महत्त्वाच्या का आहेत तर टेंभू योजनेचं श्रेय स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांना दिलं जातं। अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अनिल बाबर टेंभू योजनेसाठी झटत राहिले। 6व्या टप्प्यातल्या विस्तारीकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांचंच नाव दिलं। सध्या अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हे एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभेची तयारी करतायत, तर वैभव पाटील हे अजित पवार गटाचे नेते ते सुद्धा विधानसभेची तयारी करतायत। त्यामुळे सुरुवातीपासूनच खानापूर मतदारसंघातील लढाई दुसऱ्या पिढीतली आणि महायुतीमधली होणार का अशी चर्चा होती, पण आता या चर्चांना जोर आलाय, तो शर्यतीत तुतारी येण्याच्या शक्यतेमुळे। पण खानापूर आटपाडी मतदारसंघातली समीकरणं काय आहेत, सध्या नेमकं काय सुरू आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। खानापूर आटपाडीचा इतिहास थोडक्यात पाहायचा झाला तर दिवंगत अनिल बाबर हे 4 वेळा, सदाशिवराव पाटील 2दा आणि राजेंद्र अण्णा देशमुख एकदा आमदार राहिलेत। आता इतिहास वर्तमानात कसा लागू होतो हे पुढे पाहूयात, पण आधी बघूया तिकीट वाटपामधली रस्सीखेच। या मतदारसंघात सुरुवातीपासूनच बाबर गटाचं वर्चस्व आहे। त्यात महायुतीत सिटिंग गेटिंग फॉर्म्युला लागू झाला तर दिवंगत अनिल बाबर यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना उमेदवारी मिळू शकते। या भागात सेनेचं अस्तित्व वाढवण्यासाठी आणि अनिल बाबर यांची पोकळी भरून काढण्यासाठी एकनाथ शिंदे ही जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी आग्रही राहतील असं बोललं जातंय। त्यामुळे सुहास बाबर यांचं तिकीट फायनल होऊ शकतं, पण अंतर्गत रस्सीखेच होण्याची चर्चा आहे ती भाजप आणि अजित पवार गट दोन्हीकडे असलेल्या इच्छुकांमुळे। माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव, विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असणारे वैभव पाटील यांनी दंड ठोपटलेत। निवडणूक जिंकण्यासाठीच मी मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं, पण सुहास बाबर यांचे या जागेवरचा जोर पाहता महायुतीत तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यानं वैभव पाटील यांनी आपल्या वडिलांसह शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे ते तुतारीवर मैदानात उतरणार का अशी चर्चा रंगली आहे। तर दुसरीकडे भाजपचे राजेंद्र अण्णा देशमुख सुद्धा विधानसभा लढवायला आग्रही आहेत। सोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे। अशातच माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केली, त्यामुळे ते सुद्धा शर्यतीत असतील। सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटात असणाऱ्या इच्छुकांनी देखील या जागेसाठी मुलाखती दिल्यात। त्यामुळे रस्सीखेच तगडी आहे, पण या गर्दीत ग्रीन सिग्नल सुहास बाबर यांना मिळण्याची चर्चा आहे। आता सुहास बाबर जर रिंगणात असतील तर त्यांच्या बाजूने सहानुभूतीचा मुद्दा असणार आहे। अनिल बाबर यांचे जानेवारीत निमोनियामुळे निधन झालं। पाणीदार आमदार म्हणून ओळख असलेल्या बाबर यांना खानापूर आटपाडीत मानणारा मोठा वर्ग आहे। आपल्या दुष्काळी भागाची ओळख बदलण्यासाठी बाबर यांनी प्रत्येक पक्षाची जुळवून घेतल्याचं बोललं जातं। आता त्यांचा मुलगाच रिंगणात उतरणार म्हटल्यावर हा मतदार सुहास यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो। वारसदारांना विरोध न करण्याची सांगलीची परंपरा आहे। पतंगराव कदम यांच्या निधनानंतर डॉक्टर विश्वजित कदम, आर पाटील यांच्या पश्चात सुमनताई पाटील यांना आमदारकीची संधी मिळाली आहे। त्यामुळे सहानुभूतीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतोय। ग्रामीण भागातली ताकद देखील सुहास बाबर आपल्याकडे वळवू शकतायत असं सांगण्यात येतंय। या मतदारसंघातले तब्बल 86.54% मतदार हे ग्रामीण भागातले आहेत। टेंभू सारख्या महत्त्वाकांक्षी सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी अनिल बाबर यांची भूमिका महत्त्वाची ठरली। ग्रामीण भागात या योजनेचा मोठा फायदा नागरिकांना मिळाला असं सांगितलं जातं, त्यामुळे हा कनेक्ट सुहास बाबर जोडून घेऊ शकतायत। पण अशा वेळी शरद पवारांनी आपला उमेदवार मैदानात उभा केला तर सहानुभूती आणि योजनांसोबतच गटातटाचं राजकारण देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आटपाडीत तानाजी पाटील गट सक्रिय आहे। स्वतः तानाजी पाटील विधानसभेसाठी इच्छुक होते, पण त्यांनी सुहास बाबर यांना पाठिंबा दर्शवलाय। तालुक्यातल्या 2 जिल्हा परिषद आणि मानगंगा साखर कारखान्यावर पाटील गटाचं वर्चस्व आहे, ज्याचा फायदा बाबर यांना होऊ शकतोय। सोबतच विशाल पाटील यांना लोकसभेवेळी सुहास बाबर यांनी मदत केली होती, अशी देखील त्यांना खानापूरमधून मिळालेल्या जवळपास 90,000 मतांमुळे चर्चा झाली होती। त्यामुळे विशाल पाटील देखील आपली ताकद बाबर यांच्या मागे उभी करू शकतायत अशी चर्चा आहे। पतंगराव कदम आणि आर पाटील यांच्यासोबत असलेली अनिल बाबर यांची मैत्री देखील जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरली आहे। त्यामुळे हे 2 गट जोडून घेण्यावर बाबर यांचा जोर असू शकतो। या मतदारसंघात तासगाव मधल्या विसापूर गटातल्या 21 गावांचा समावेश आहे, जिथे आर पाटील गटाचं वर्चस्व आहे। त्यामुळे जुना सलोखा जपण्यासाठी या गटांनी मदत केली तर तुतारी शर्यतीत असली तरी फक्त चर्चेतच राहू शकते असं बोललं जातंय। दुसऱ्या बाजूला विरोधातले गट मात्र बाबर यांच्या पुढे आव्हान उभं करू शकतात। खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या शहरी भागात सदाशिवराव पाटील यांचा दबदबा राहिलाय। त्यांचे पुत्र वैभव पाटील हे विट्याचे माजी नगराध्यक्ष आहेत। मागच्या 45 वर्षांपासून इथं पाटील कुटुंबाची सत्ता आहे।
या सत्तेला बाबर गटानं सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलेलं नाही. आता देखील या पारंपरिक विरोधकांमध्येच सामना झाला तर बाबर यांना शहरी भागात जास्तीचा जोर लावावा लागणार आहे. भाजप नेते आणि माजी खासदार संजय काका पाटील हे सुद्धा अनिल बाबर यांचे राजकीय विरोधक. संजय काका पाटील आणि अनिल बाबर यांच्यात नागेवाडीतल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यावरून वितुष्ट निर्माण झालं होतं. हा कारखाना बाबर यांना चालवता आला नाही आणि तो बंद पडला. त्यानंतर हा कारखाना राज्य बँकेकडून संजय काका पाटील यांनी विकत घेतला. त्यानंतर त्यांच्यात चढाओढीचं वातावरण तयार झालं. यानंतर संजय काका पाटील आणि सदाशिवराव पाटील यांनी बाबर गटाविरोधात हातमिळवणी केली असं सांगितलं जातं. त्यामुळे शिंदे गटानं तिकीट नक्की केलं तरी भाजपमधून पूर्ण सपोर्ट मिळणार का, याकडे बाबर यांना लक्ष द्यावं लागेल. तुतारीकडून इच्छुकांची गर्दी भरपूर असली तरी तिकीट वैभव पाटील यांना जाणार की राजेंद्र देशमुख यांना, हे महत्त्वाचं असणार आहे. कारण दोघांपैकी एकाला तिकीट गेलं तर दुसऱ्याचं काय, हा प्रश्न आहेच. त्यात दोघांपैकी एकानं बंडखोरी करणं सुद्धा सुहास बाबर यांच्या पथ्यावर पडू शकतं. सांगली जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद असली तरी गटातटाची बेरीज बाबर यांना जुळवता आली तर तुतारी फक्त चर्चेतच राहून आवाज घुमणं कठीण जाऊ शकते. सोबतच कदम गट आणि विशाल पाटील यांचा देखील रोख महत्त्वाचा ठरणार आहे. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांचं देखील नाव शर्यतीत आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीकडची इच्छुकांची गर्दी तुतारीला डोईजड ठरू शकते. तर सुहास बाबर यांच्यासाठी सहानुभूती, वैयक्तिक ताकद, टेंभू योजना, नव्यानं होऊ शकणारी जुन्या गटांची बेरीज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोर्स धनुष्यबाणाचा जोर वाढवताना दिसू शकतो. पण नेमकी समीकरणं, दोन्ही बाजूंची तिकीट आणि तिकीट न मिळालेल्यांची भूमिका अंतिम झाल्यावरच समोर येतील. तुम्हाला काय वाटतं? खानापूर आटपाडीमध्ये नेमकं काय होऊ शकतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.